300 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अट्टल इराणी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात. सोनसाखळी खेचून पोबारा करणाऱ्या सय्यद मिसम अब्बास उर्फ हॅरी सय्यद हुसेनी आणि मुस्तफा सलू इराणी या 2 इराणी अट्टल चोरट्यांना अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल देशमुख यांनी दिली. त्यांच्याकडून 10 गुन्हे उघड झाले असून सोन्याच्या दागिन्यांसह 4,60,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अत्यंत चिवटपणे सुमारे 300 सीसीटीव्हीच्या पडताळणीनंतर या चोरट्यांना पकडण्यात यश आल्याचे देशमुख यांनी सांगितले. वर्तकनगर भागात 13 जानेवारी 2024 रोजी 2 वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम, संतोष गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक SS शेट्टी, इब्राहिम शेख, हवालदार वैभव जोशी आणि मधुसूदन पाटील या पथकामार्फत सुरू होता. याच तपासात पोलिसांनी घटनास्थळी आणि चोरटे पळून गेलेल्या मार्गावरील तब्बल 300 सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपींचा कल्याणच्या आंबिवलीपर्यंत माग घेतला, तर सापळा रचून त्यांना अटक देखील केलं. दोन्ही घटनेतील चोरटे वेगवेगळ्या मोटरसायकलवरून कल्याण आंबिवलीच्या दिशेने पळून गेल्याची बाब समोर आल्यानंतर या पथकाने चोरट्यांना पकडण्यासाठी आंबिवली येथील इराणी वस्तीत सापळा लावला. सय्यद मिसम हुसेनी याने गॅलरीतून छताच्या पत्र्यावर उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. तर सय्यदने सोनसाखळी जबरी चोरीचे 6 आणि 1 मोटरसायकल चोरीचा अशा 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून मोटरसायकल आणि 30 ग्रॅम सोन्याचे दागिने असं 2,40,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आपल्या पूर्ण ठाणे शहरांतर्गत झोनपास वागळे इस्टेट आणि वर्तकनगर कापूरबावडी चितळसर वागळे इस्टेट इत्यादी परिसरामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याचे प्रमाण वाढलेलं होतं आणि याचा पूर्ण आरोपींच्या कार्यपद्धतीचा अभ्यास पोलिसांनी केला होता. चेन स्नॅचिंग करण्याच्या वेळा, त्यांच्या गाड्या वापरण्याच्या पद्धती, गाड्या चालवण्याच्या पद्धती, ते डबल शीट येत होते, हेल्मेट वापरत होते, काही वेळेला मास्क लावायचे. कोरोना काळापासून त्यांनी वेषांतर आणि स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला होता. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध ह्या आरोपींचा पाठलाग केलेला आहे. ज्या ज्यावेळी चेन स्नॅचिंग आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत किंवा आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल झाल्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही तिथल्या प्रत्येक घटनेचा अभ्यास करून त्यांची मोडस ऑपरेंडी आम्ही तपासून पाहिली होती. याच्यात सगळ्यात जास्त मदत झाली ती आपल्याला ती अशी होती की CCTV कॅमेरे जे शहराच्या विविध ठिकाणी महत्त्वाच्या चौकामध्ये, हायवेजला आणि काही शॉपिंग कॉम्प्लेक्स, सोसायटीज आणि कंपनीच्या ठिकाणी जे CCTVज आहेत तर त्याचा आपल्याला आरोपींना ट्रॅक करण्यासाठी खूप मोठा उपयोग झाला. आणि ह्याच्यामधूनच जरी काही चित्र आपल्याला अस्पष्ट मिळाली होती, परंतु ज्यावेळेस आपण सर्व कॅमेऱ्यांचा सिक्वेन्स लावला आणि घटना घडल्याची वेळ आणि आरोपी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची वेळ त्याचा पूर्ण आपण सिक्वेन्सनी पाठलाग केला आणि पूर्ण त्याच्यात हे ओरिजिनल आरोपी त्यात आपल्या जाळ्यामध्ये फसले आणि त्यांच्या घरापर्यंत जाऊन आज त्यांच्या घरावर रेड करून 4 दिवसापूर्वी पोलिसांनी त्यांना स्वतःच्या घरातून अटक केली. हे दोन्ही आरोपी इराणी मुस्लिम वस्तीत आंबिवली या ठिकाणी राहणारे आहेत. खडकपाडा पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही त्यांच्या घरावर रेड केल्या होत्या, कारण बऱ्याच वेळा ह्या आरोपींचे नातेवाईक आणि त्यांच्या महिला त्या पोलीस कारवाईला विरोध करतात. यापूर्वी त्या ठिकाणी अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टीचं नियोजन करून आम्ही स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांच्या घरावर छापे मारले. या दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी रंगेहात पकडलं. त्यांच्याकडचा मुद्देमाल आपल्याला दाखवण्यात येईल, तो मुद्देमाल जप्त केलेला आहे. या आरोपींनी चोरीच्या मोटरसायकल हे गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या आहेत, परंतु ह्या मोटरसायकलच्या काही पिक्युलरिटी कॅरेक्टरिस्टिक आहेत ज्याच्यामुळे ह्या गाड्या आपल्याला CCTVमध्ये ट्रॅक करणं थोडं सोपं झालं. हजारो गाड्या आणि हजारो वाहनांच्या मुवमेंट एका तासामध्ये होत होत्या. त्याच्यामध्ये नेमकी हीच गाडी शोधून काढणे हे सुद्धा एक पोलिसांना चॅलेंज होतं. परंतु गाडीला लावलेले वेगळे रेडियम आणि गाडीची वेगळी मेक, मॉडेल याचा अभ्यास करून आपल्याला त्या गाड्या ट्रॅक करून पुढच्या कॅमेऱ्यांचा सिक्वेन्स लावता आला. आणि ह्या ज्या मोटरसायकल आहेत हे सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेल्या आहेत. त्याच्या सुद्धा शोध पोलिसांनी घेतलेला आहे. त्या पोलीस स्टेशनपर्यंत आपण पोहोचलो. विठ्ठलवाडी असेल किंवा मुलुंड शहरमधून एक बर्गमॅन नावाची मोटरसायकल चोरीला जी आपल्या शास्त्रीनगरमध्ये चेन स्नॅचिंगमध्ये त्यांनी वापरलेली आहे. हे जे आरोपी आहेत हे एकदम पोटेन्शियल क्रिमिनल आहेत, हॅबिच्युअल क्रिमिनल आहेत, बॉडी बिल्डर आहेत, व्यायाम करणारे आहेत. त्याच्यामुळे ते स्त्री पुरुष यांना सहज सावज करू शकतात. हे अतिशय धनदांडगे असे गुन्हेगार झालेले आहेत.
त्याच्यामुळे त्यांना नॅप करणं आपल्या ठाणे पोलिसांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आव्हान होतं. ते आज वर्तकनगर पोलिसांच्या वतीने आमचे BB पथक आणि आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे आज या ठिकाणी शक्य झाले आहे. सर, ते चोरीच्या गाड्या कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पार्क करून नंतर स्वतःच्या गाड्या घेऊन जायचे, म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी काय करत होते? ॲक्च्युली ज्यावेळेस त्यांनी ह्या चोरीची वाहनं वापरून चेन स्नॅचिंग केली, तर ती गाडी चेन स्नॅचिंगची वाहनं ते कधी घरापर्यंत घेऊन नाही गेली स्वतःच्या. तर त्यांनी मध्ये एक टिटोळा या ठिकाणी असं एक ठिकाण शोधलेलं होतं की त्या ठिकाणी सोसायटीच्या आजूबाजूला ती गाडी पार्क करून ठेवायची आणि तिथून पुढे चालत जाऊन पुन्हा त्यांनी स्वतःच्या दुसऱ्या गाडीतून आपल्या घरी जायचे. परंतु या सर्व परिसराचा पोलिसांनी व्यवस्थित अभ्यास केला. त्या ठिकाणी सुद्धा आमचे 1.5 महिन्यापासून ट्रॅप होते आणि बरोबर ते ज्यावेळेस चोरीची गाडी घ्यायला आले त्यापासून आम्ही त्यांचा पाठलाग करून त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन निष्पन्न करून आपल्याला ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस त्यांना आपण अटक केलेली आहे.